स्नेहनेट्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी टेट दिलेली आहे असे 2,11,000 विद्यार्थी आपण सर्व रजिस्ट्रेशनची वाट बघत आहात. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये शिक्षक भरतीच्या संदर्भात, संच मान्यतेच्या संदर्भात आणि समायोजनाच्या संदर्भात काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु जे 2,11,000 ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे ते विद्यार्थी फक्त भरतीची आणि जागेचीच वाट बघत आहेत. परंतु या मागचं नेमकं षडयंत्र काय आहे हे आपल्याला अजून माहित नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचा अभ्यास आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. हा अभ्यास करून पालकांना, शिक्षकांना जाणीव करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या शिक्षक संघटनांनी याचा विरोध करणं गरजेचं आहे. तसेच पालकांनी सुद्धा याचा विरोध करणं गरजेचं आहे. तसेच आपण सर्व जे विद्यार्थी भावी शिक्षक होणार आहात या सर्वांना सुद्धा हे आव्हान आहे. कारण आपण जर या हिवाळी अधिवेशनामध्ये जर आपण रस्त्यावर उतरलो नाही तर आपल्या या जे काही 2,11,000 विद्यार्थ्यांनी दिलेली टेट परीक्षा आहे आणि या टॉपर विद्यार्थी असतील ते सोडून किंवा काही विद्यार्थी जर सोडलेत तर बाकी इतर विद्यार्थ्यांच्या मार्क्सला काही किंमत उरणार नाही. त्याच्या मागचं कारण असं की जागाच येणार नाही तर त्या मार्क्सला काय अर्थ असणार आहे. मग जागेसाठी आपल्याला काय करावे लागेल याची संपूर्ण रूपरेषा आपली काय असणार आहे, आपल्याला काय करावं लागणार आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण भारतातील ही शिक्षण व्यवस्था, आधीपासून चालत आलेली शिक्षण व्यवस्था ही सध्या स्थितीत काय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावरती आहे. आपल्याला माहिती आहे की 5 न 7 विद्यार्थ्यांसाठी असणारी ही जी शाळा आहे ही शाळा आज बंद होताना दिसत आहे. एकेकाळी ज्या वेळेला ज्या मुख्याध्यापिकेने पहिल्या वर्गात म्हणजे ज्या मुख्याध्यापिकेने पहिल्यांदा 6 ते 5 विद्यार्थी घेऊन शाळा सुरू केली आणि आज 5 ते 6 विद्यार्थी असणाऱ्या शाळा मात्र बंद होण्यात येत आहे, तर ही शोकांतिका आहे. म्हणजे विचार करा, 200-250 वर्षापूर्वीचा विचार केला किंवा 150 वर्षापूर्वीचा विचार केला, महात्मा फुले आणि फुले दाम्पत्याचा विचार केला तर 6 विद्यार्थिनी पहिल्या वर्गात होत्या, म्हणजे त्या शिकवल्या जात होत्या. आणि मात्र इकडे 6 विद्यार्थी 7 विद्यार्थिनीसाठी असणाऱ्या शाळा मात्र काय होत आहेत, बंद होत आहेत. ही शोकांतिका आहे आणि आपले नाकर्तेपणा आहे. कारण शासनाला असं वाटतच नाही की तळागाळातील गरीब, होतकरू, आदिवासी विद्यार्थी शिकला पाहिजे. एक जरी विद्यार्थी असला तरी त्याला तेवढंच महत्व दिलं पाहिजे. परंतु शासन मात्र महत्व देताना दिसत नाही. आणि अशाच कितीतरी जिल्हा परिषदच्या शाळा ह्या समायोजनाच्या मार्गावरती आहे. मागच्या वेळेला ज्या वेळेला एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं, असाच त्यांनी शाळा बंद होण्याचा किंवा समायोजनाचा जेव्हा विचार केला होता किंवा विषय आणला होता किंवा जी आर निघला होता त्यावेळेला त्यांनी सांगितलं की विरोध केल्यानंतर सांगितलं की महाराष्ट्रातली एकही शाळा समायोजित होणार नाही किंवा हे करणार नाही, एकत्र मर्ज केले जाणार नाही. परंतु आज तेच अघोषित या पद्धतीने या सर्व गोष्टी षडयंत्राने शाळा बंद होताना आपल्याला दिसत आहे. एक व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असाल, टेलिग्राम वरती दिसला असेल तुम्हाला किंवा युट्यूबला दिसला असेल की 600 शाळा बंद होणार आहेत. ह्या 600 शाळा बंद होणार आहेत, या माध्यमिकच्या शाळा बंद होणार आहेत ज्यात पट संख्या कमी आहे. ह्या माध्यमिकच्या शाळा सोडा, आपण जिल्हा परिषदच्या शाळा अशा कितीतरी आहेत ज्या बंद होणार आहेत, ज्यांचा पट संख्या ही कितीपेक्षा कमी आहे, 20 पेक्षा कमी आहे, ज्यांचं 10 पेक्षा कमी आहे. मग 10 पेक्षा कमी असणाऱ्या शाळा जर बंद होत असेल तर खरंच आपल्याला जागा येईल का? सकाळीच मी व्हिडिओ बनवलेला आहे महाराष्ट्र आपला जिल्हा परिषद नागपूरचा. त्यात तुम्हाला एसबीसी प्रवर्ग, विजय प्रवर्ग या प्रवर्गातील, एनटीसी प्रवर्ग या प्रवर्गातील ज्या जागा आहेत त्या काय होत आहे, अतिरिक्त होताना दिसत आहे. असे जर प्रत्येक जिल्ह्याच्या बाबतीत जर घडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो खरंच जागा येतील का? आपण जे वाट बघत आहात की रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि मी त्यात नोंदणी करेल, जागा येईल, हे विसरा. आपल्याला लढा द्यावा लागेल. कारण हा लढा माझ्यासाठी नाही तर हा लढा तुमच्यासाठी असणार आहे. त्यामुळं येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये 8 तारखेपासून जो काही हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे, यशवंत स्टेडियम वरती आपल्या सर्वांना 2,11,000 विद्यार्थी आहेत, या सर्वांना सांगतोय आपल्यासाठी लढावं लागेल. कारण समस्या आपली आहे, लढा सुद्धा आपला असेल. आणि प्रत्येकाने ज्या ज्या तुम्ही क्षेत्रातील असाल, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी माझा युट्यूबचा व्हिडिओ बघत असाल तर आपापल्या आमदारांना, आपापल्या खासदारांना याबद्दलचं निवेदन देणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण की प्रश्न म्हणून तुम्ही मांडा असं त्यांना प्रॉपर सांगणं गरजेचं आहे. याशिवाय पर्याय नाही. तुम्ही जर गप्प बसाल तर याही शिक्षक भरतीमध्ये लागणार नाही, कारण जागाच येणार नाही. त्यामुळे हा तुमचा प्रश्न आहे, या सर्वांचा प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे आणि येणाऱ्या भावी पिढींचा प्रश्न असणार आहे. त्यामुळं
आपल्याला यात पाऊल उचलणं अत्यंत गरजेचं आहे. कारण समायोजनाची जी प्रक्रिया आहे ही 5 तारखेपर्यंत 5 डिसेंबर पर्यंत करायची असा हा निर्णय जो हायकोर्टाने दिलेला होता, ज्या नवीन सुधारित संच मान्यतेनुसार, यानुसार आपल्याला माहिती आहे की खरंच आपली पटसंख्या कमी असल्यामुळे शिक्षक अतिरिक्त होताना आपल्याला दिसत आहे आणि त्याचं समायोजनाची प्रक्रिया जी आहे ती तुर्तास काय केलेली आहे, लांबवलेली आहे. त्यामुळे पुन्हा जे आपल्याला आता माहित व्हायचं की जागा किती येणार आहे, काय स्पष्ट होणार आहे याच महिन्यामध्ये होणार होतं, परंतु हे पुन्हा लांबणीला गेले आहे. म्हणून लक्षात घ्यायचं आहे, अजून आपल्याला पुन्हा आपलं जे काही अस्तित्व निर्माण होणार होतं भावी ज्या जागा येणार आहेत त्यामुळे, तर ते काही येणार नाही, हे पुन्हा पुन्हा लांबणीला जात आहे. दुसरं, ज्या काही मागण्या आहेत कंत्राटीच्या विरोधात आपली मागणी आहे, त्यालाही सुद्धा कंत्राटीच्या बरोबर सकरिता ज्या काही मागण्या सांगितलेल्या आहेत, ही मागणी जी सुद्धा कोर्टाला दुसऱ्या माध्यमातून दाखवून ते सुद्धा निर्णय या बाजूने लागलेला आहे, ज्यात कंत्राटी शिक्षक भरती करण्यासाठी कोर्टाने मान्यता दिली आहे असं त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. संच मान्यताचा सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांसाठी चुकीचाच निर्णय आपल्याला माहिती आहे, कारण याशिवाय आपल्याला आता लढ्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळं ज्या ज्या मागण्या महत्वाच्या आहेत त्या मागण्या घेऊन आपण सर्वांनी यशवंत स्टेडियमवरती येणं अत्यंत महत्वाचं आहे. संदीप कांबळे सर हे आपले नेते आहेत, ज्या माध्यमातून कायमस्वरूपी ते विद्यार्थ्यांसाठी काम करतायत, जे उमेदवार आहेत, जे शिक्षकांसाठी काम करतायत, त्या एकट्याचा लढा नाही, तर आपण सर्वांनी एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे. सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतोय, 2,11,000 जे विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपण येणार असाल तर आपल्या मित्रांना सोबत घेऊन येणं, तसेच फुलना फुलाची पाकळी तरी आर्थिक मदत सरांना करणं, त्यांना फोन करून त्यांना आर्थिक मदत करणं अत्यंत गरजेचे आहे, कारण त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने येऊन आणि जास्तीत जास्त MLA जे काही तुमचे असतील, जवळचे असतील, कोणाचे खास असतील, अशा MLAंना, आमदारांना निवेदन द्या, तारांकित प्रश्नामध्ये विचारायला लावा, जेणेकरून आपला लढा यशस्वी होईल आणि जास्तीत जास्त जागा कशा येतील हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच महत्वाचं होतं. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं, या भरतीबद्दल काय वाटतंय, रजिस्ट्रेशनचं सोडा, या भरतीबद्दल काय वाटतंय, जागेबद्दल काय वाटतंय? कारण सकाळचा जो व्हिडिओ टाकला त्यावरती विद्यार्थ्यांचे फोन यायला लागले की सर तुम्ही तर इथं SBC अतिरिक्त म्हणत आहे, आमच्या जागा येणार की नाही? त्यांना सांगितलं की हे सर्व जर आपल्याला करायचं असेल तर तुम्हाला कुठे यायचं आहे, डिसेंबर महिन्यात 8 तारखेला, म्हणजे पुढच्याच महिन्यामध्ये 8 तारखेला आपल्याला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. यशवंत स्टेडियम नागपूरला कुठे जरी असाल तरी आवर्जून नक्की हजर व्हा, त्यानंतरच आपली दिशा ठरणार आहे. अन्यथा भरतीचं काहीच होणार नाही, हे मार्क्स तुमच्या कोणत्याच कामात येणार नाही. एवढं सांगतोय तुम्हाला. तुमच्या काय प्रतिक्रिया ह्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.